नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहत आहोत राज्यशास्त्र वर्ग 12वा प्रकरण क्रमांक 3 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या मानवतावादी प्रश्न भाग 3। विद्यार्थी मित्रांनो, याआधी भाग 1 मध्ये पाहिलं होतं आपण पर्यावरणाची समस्या व त्यासाठी झालेल्या विविध परिषदा यांचा अभ्यास भाग 1 मध्ये केला होता। भाग 2 मध्ये पाहिलं होतं आपण पर्यावरणाशी निगडीत महत्त्वाच्या समस्यांचा उल्लेख आपण भाग 2 मध्ये केला होता आणि आज आपण पाहत आहोत भाग 3। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनल सगळ्यात पहिले सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला सगळे व्हिडिओ पाहायला मिळतील। आणि या आधीचे तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असेल सगळे तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळ्या व्हिडिओची मागील सर्व पाठांची लिंक दिलेली आहेत। तुम्ही त्या लिंक टच करून पाहून तुम्ही तुमचा अभ्यासक्रम पूर्ण करून घेऊ शकता। चला तर मग आज आपण पाहतो प्रकरण 3चा भाग 3। तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो मुद्दा आहे मानवतावादी प्रश्न तो म्हणजे आहे गरिबी। आणि यामध्ये आपल्याला सांगता येईल की गरिबी म्हणजे काय, तर गरिबीचा जो पारंपरिक दृष्टिकोन आहे या पारंपरिक दृष्टिकोनाशी जेव्हा आपण समजून घेतो तर गरिबीचा संबंध हा विकासाशी आहे असं सुद्धा म्हटलं जाते। आता साधारणतः अन्न, वस्त्र, निवारा ह्या मूलभूत गरजा ज्या लोकांना मिळत नाही अशा लोकांना गरीब म्हटलं जाते। यासोबतच आपण एक नवीन गोष्ट ॲड करू शकतो ती म्हणजे त्या लोकांना शुद्ध पाणी न मिळणे पिण्याचं आणि त्या ठिकाणी स्वच्छता नसणे अशा प्रकारच्या समुदायाला सुद्धा आपण गरीब समुदाय असं म्हणू शकतो। तर यामध्ये आपण सांगता येईल अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, स्वच्छता याचा अभाव ज्या ठिकाणी असतो त्याला गरिबी असं म्हणू शकतो आपण। विद्यार्थी मित्रांनो, आर्थिक घटकाचा जर विचार करतो म्हटलं तर गरिबीची व्याख्या या ठिकाणी आपण करू शकतो। जसं आपल्याला सांगता येईल ही व्याख्या पाहू आपण, इथं व्याख्या दिली आहे। एखाद्या व्यक्तीची, कुटुंबाची किंवा समाजाची अशी परिस्थिती जिथे लोकांना स्वतःच्या मूलभूत गरजा भागवणे शक्य नसते किंवा कठीण असते त्याला गरिबी असं म्हणता येईल। तर विद्यार्थी मित्रांनो, ही झाली गरिबीची एक व्याख्या की लोकांच्या किंवा कुटुंबाच्या मूलभूत गरजा पूर्ण होऊ शकत नाही, त्या भागवत असताना त्यांना ते गोष्ट कठीण जाऊ शकते। तर अशा प्रकारची परिस्थिती म्हणजे गरिबी होय असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो। ही झाली गरिबीची एक प्रकारे केली व्याख्या। विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये गरिबीचा पारंपरिक दृष्टिकोन आपण जेव्हा पाहतो तर राज्याचं जे कार्य आहे, सरकारनं जे कार्य करायला पाहिजे गरिबीच्या निर्मूलनासाठी ते सरकारने कार्य अलग अलग प्रकारच्या दृष्टिकोनातून सरकारने कार्य केलं आहे। सरकारने जे नवीन दृष्टिकोन आहे त्या नवीन दृष्टिकोनातून गरिबीचं निर्मूलन कसं होईल यासाठी अनेक कार्यक्रम आखलेले आहे। त्यामध्ये आपल्याला सांगता येईल पहिला मुद्दा सांगता येईल तो म्हणजे औद्योगिकीकरण। सरकारने औद्योगिकीकरणाला जोर देऊन किंवा त्यावर भर देऊन औद्योगिकीकरण केलं, जेणेकरून लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे तिथं उद्योगधंदे स्थापन करता येईल आणि त्या उद्योगधंद्यातून निर्माण होईल तो रोजगार। तर अशा प्रकारे औद्योगिकीकरणातून रोजगारसुद्धा प्राप्त होऊ शकतो आणि तो गरिबीला नष्ट करू शकतो। म्हणजे हा एक प्रयत्न सरकारने केला। त्यानंतर सांगता येईल शेतीच्या विकासावर भर दिला, ज्या माध्यमातून लोकांची एक प्रकारची उत्पन्न वाढेल हा त्यामागचा उद्देश होता। त्यानंतर आर्थिक सुबत्ता कशी वाढेल यासाठी सुद्धा सरकारनं काय केलं आहे, प्रयत्न केला आहे। आणि रोजगार निर्मिती करण्यासाठी सुद्धा सरकारनं काय केला आहे, प्रयत्न केला आहे। ज्या माध्यमातून लोकांचं दरडोई जे उत्पन्न आहे ते दरडोई उत्पन्न कसे वाढेल यासाठी सरकारने अनेक प्रकारच्या योजना आखण्याचा प्रयत्न केला आहे। मनरेगासारखी योजना आहे, गरिबी हटावसारखी योजना आहे। अशा अनेक सरकारी योजनांच्या माध्यमातून गरिबी कमी करता येईल आणि त्यांचा विकास करता येईल यासाठी सरकारनं प्रयत्न केलेले आपल्याला दिसून येतात विद्यार्थी मित्रांनो। आणि गरिबीचा हा जो पारंपरिक दृष्टिकोन आहे, पारंपरिक दृष्टिकोन म्हणजे काय तर जुन्या जे परंपरेने जे चालत आलेला जो दृष्टिकोन आहे गरिबी निर्मूलन करण्यासाठी त्याला म्हणतात पारंपरिक दृष्टिकोन। तर यासोबतच पुढचा मुद्दा सांगता येईल आपल्याला तो म्हणजे विकासाचा पारंपरिक दृष्टिकोन। म्हणजे गरीब लोकांचा जर विकास करत असेल तर त्यासाठी जो दृष्टिकोन आहे पारंपरिक म्हणजे जुन्या माध्यमातून गरिबीचा विकास करणे, गरिबांचा विकास करणे। तर सरकारने काही योजना आखल्या आहे। सरकारने या दृष्टिकोनातून काही लोकांसाठी कल्याणकारी साधने आणि आर्थिक विकास साधण्यासाठी काय केलं, प्रयत्न केला। सरकारी संस्थांमार्फत, सरकारी योजनांमार्फत लोकांपर्यंत त्या योजना पोहोचून, लोकांपर्यंत त्या सुविधा पोहोचून लोकांची गरिबी कशी दूर होईल, त्यांचा विकास कसा होईल यासाठी सरकारने प्रयत्न केले। तो दृष्टिकोन म्हणजे समाजवादी दृष्टिकोन विद्यार्थी मित्रांनो, तो दृष्टिकोन म्हणजे समाजवादी दृष्टिकोन। आता आपण पाहता दुसरा दृष्टिकोन। मग सरकारनं काय केलं, सरकारने आर्थिक विकास साधण्यासाठी काही खुली अर्थव्यवस्था
चा पर्याय सरकारनं स्वीकारला आणि खुल्या अर्थव्यवस्था पर्याय स्वीकारून विकासाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला. यामध्येच खाजगीकरणाला प्रोत्साहन दिलं, त्यानंतर उदारीकरणाला प्रोत्साहन दिलं, ज्या माध्यमातून अनेक खाजगी कंपन्या स्थापन झाल्या. त्या खाजगी कंपन्यामध्ये अनेक रोजगार उपलब्ध झाले आणि त्यातून लोकांना रोजगार मिळू लागला. लोकांची जीवन जगण्याची पद्धती वाढली, लोकांचं खानपान वाढलं आणि लोकांचा विकास हा होऊ लागला होता आणि हळूहळू गरिबी कमी होऊ लागली. तर सरकारनं हा जो दृष्टिकोन तयार केला, कोणता, नवीन आर्थिक धोरण स्वीकारून, तर तो दृष्टिकोन म्हटला त्याला म्हणतात भांडवलशाही दृष्टिकोन. या दोन्ही दृष्टिकोन, हे जे दोन्ही दृष्टिकोन आहे, दोन्ही दृष्टिकोन कशा विद्यार्थी मित्रांनो, विकासाचे पारंपरिक दृष्टिकोन आहे की ज्या माध्यमातून गरिबी निर्मूलन करणे आणि गरिबांचा विकास करणे हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आपल्याला पाहता येईल की गरिबीचा पर्यायी दृष्टिकोन. विद्यार्थी मित्रांनो, आता पर्यायी दृष्टिकोन म्हणजे काय गरिबीचा, तर यामध्ये सांगितलं आहे गरिबीचा हा एक पर्यायी दृष्टिकोन आहे. यामध्ये सांगितलं की या दृष्टिकोनातून भौतिक गरजा आणि अभौतिक गरजा किंवा अभौतिक घटक यावर भर दिला जातो. आता भौतिक गरजा म्हणजे काय, जसं आपल्याला सांगता येईल अन्न, वस्त्र, निवारा, त्यांना लागणाऱ्या सगळ्या वस्तू ज्या भौतिक स्वरूपाच्या असतात. त्यांना घर राहायला पाहिजे, त्यांना घर बांधून पाहिजे, पांघरायला ब्लँकेट पाहिजे, औषधोपचार पाहिजे, हे सगळ्या भौतिक गोष्टी आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि अभौतिक म्हणजे काय की त्यांचा स्तर वाढला पाहिजे, त्यांचा मान सन्मान वाढला पाहिजे, त्यांना समान लेखलं गेलं पाहिजे, समाजात त्यांना योग्य वागणूक मिळाली पाहिजे, त्यांचा समाजामध्ये स्टेटस ठरला असला पाहिजे. हे झाल्या अभौतिक घटक. तर या दोन्ही घटकाकडं लक्ष देणे आणि त्यासाठी कार्य करणे हा कोणता दृष्टिकोन विद्यार्थी मित्रांनो, पर्यायी दृष्टिकोन आहे. आणि यामध्ये शाश्वत समाजातून मानवाच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय कल्याणावर काय केलं आहे, लक्ष केंद्रित केलं जाते की ज्या माध्यमातून सामाजिक विकास झाला पाहिजे, आर्थिक विकास झाला पाहिजे आणि राजकीय क्षेत्रातसुद्धा त्यांचा विकास झाला पाहिजे. या दृष्टिकोनातून त्यांचं कल्याणसुद्धा झालं पाहिजे. हे सुद्धा पर्यायी दृष्टिकोनामध्ये लक्षात घेता येऊ शकते विद्यार्थी मित्रांनो. यासोबतच मूल्य आणि सामाजिक बंध, सामूहिक संसाधनं उपलब्धतेला विशेष महत्त्व दिलेले आहे. यामध्ये सामाजिक संसाधनं जे आहे, ज्या माध्यमातून त्यांना एक प्रकारची समता प्राप्त होईल, त्यांचा समाजामध्ये दर्जा टिकून राहील आणि वेगळ्या प्रकारे त्यांना समाजामध्ये आपलं स्थान निश्चित करता येईल, अशा प्रकारच्या गोष्टी निर्माण करून देणे याला म्हणतात पर्यायी दृष्टिकोन, गरिबीचा पर्यायी दृष्टिकोन. या दृष्टिकोनाच्या माध्यमातून या लोकांना निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेणे. कशामध्ये सहभागी करून घेणे, निर्णय प्रक्रियेमध्ये. या जे बिलो पॉवर्टी लेवलचे लोक आहे, या लोकांना निर्णय प्रक्रियेमध्ये सुद्धा आपला हक्क आहे बा, आपलासुद्धा विचार केला जातो, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. हे त्यांच्यामध्ये जाणीव निर्माण करून देणे. आणि असा जो उपेक्षित समाज आहे, हा उपेक्षित जे घटक आहे, या घटकाला सार्वजनिक धोरणामध्ये सहभागी करून घेणे हा कोणता दृष्टिकोन आहे विद्यार्थी मित्रांनो, गरिबीचा पर्यायी दृष्टिकोन. म्हणजे पारंपरिक दृष्टिकोन वेगळा आणि पर्यायी दृष्टिकोन वेगळा. पर्यायी दृष्टिकोन आपण म्हणू शकतो की आधुनिक दृष्टिकोन असं सुद्धा आपण या ठिकाणी म्हणू शकतो. या माध्यमातून राजकीय विकास आणि आर्थिक विकेंद्रीकरण याला महत्त्व दिला विद्यार्थी मित्रांनो. राजकीय विकास म्हणजे राजकीय त्यांना जागृती निर्माण करून देणे, त्यांना राजकारणामध्ये रस निर्माण करणे, त्या लोकांना सुद्धा आपण सुद्धा निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतो हे जाणीव त्यांच्यात निर्माण करून देणे. यासोबतच आर्थिक विकेंद्रीकरण करणे हे सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं घटक आहे. आर्थिक विकेंद्रीकरण म्हणजे प्रत्येक लोकांपर्यंत पैसा पोहोचला पाहिजे, सरकारी योजना पोहोचल्या पाहिजे, त्यांचा आर्थिक दर्जा वाढला पाहिजे, तर दर्डे उत्पन्न वाढलं पाहिजे. याच दृष्टिकोनाला आपण म्हणू शकतो पर्यायी दृष्टिकोन. तर हा झाला गरिबीचा पर्यायी दृष्टिकोन. दुसरा मुद्दा विद्यार्थी मित्रांनो, विकासाचा पर्यायी दृष्टिकोन. आता आधी जी स्लाईड होती त्या स्लाईडलाच अनुसरून हा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो की गरिबीचा पर्यायी दृष्टिकोन आणि सोबतच आपण पाहता विकासाचा पर्यायी दृष्टिकोन. यात काय सांगितलं आहे की विकासाचा पर्यायी दृष्टिकोन हा अपारंपरिक दृष्टिकोन आहे. अपारंपरिक म्हणजे आधुनिक म्हणू शकतो आपण किंवा पर्यायी म्हणू शकतो आपण, यालाच पर्यायी सुद्धा म्हणता येऊ शकते. पर्यायी दृष्टिकोन म्हणजेच अपारंपरिक दृष्टिकोन. पारंपरिक दृष्टिकोन म्हणजे जुना, अपारंपरिक म्हणजे नवीन. तर या दृष्टिकोनातून गरिबाच्या भौतिक गरजा आणि अभौतिक घटक यावर भर दिला जातो. आताच आपण मागच्या स्लाईडमध्ये पाहिलं, भौतिक गरजा म्हणजे त्यांना लागणाऱ्या सगळ्या वस्तू उपलब्ध करून देणे, त्या लोकांमध्ये वस्तू उपलब्ध करून देणे. त्यानंतर अभौतिक म्हणजे त्या वस्तू निर्माण करायची पात्रता त्यांच्यात निर्माण करणे, त्यांच्यामध्ये एक प्रकारचा आत्मबल निर्माण करणे, त्यांच्यामध्ये मान सन्मान निर्माण करणे, स्वतः आपण काहीतरी आहो यासोबत समाजामध्ये समता निर्माण करून देणे. तर ह्या सगळ्या गोष्टी अभौतिक घटकामध्ये येतात. या घटकावर भर दिला आहे विद्यार्थी मित्रांनो. कोण्या दृष्टिकोनात, विकासाच्या पर्यायी दृष्टिकोनाच्या माध्यमातून. आणि यासोबत तळागाळातले जे लोक आहे, तळागाळातील लोकांच्या राजकीय सहभागाला महत्त्व दिलं जातं. तळागाळाच्या लोकांना म्हणजे हे बिलो पॉवर्टी लेवलची लोक आहे, तर या लोकांना राजकीय सहभागी करून घेतात, निर्णय प्रक्रियेतसुद्धा सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला गेला आहे. आणि त्यांना योग्य प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, त्यांनासुद्धा राजकारणामध्ये प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, यासाठी सुद्धा प्रयत्न केले गेले आहेत. आणि या प्रयत्नातूनच गरिबीचा विकास
गरिबांचा विकास हा होऊ शकतो. यासोबतच मानवी उपक्रम आणि नैसर्गिक घटक यांच्यात योग्य समतोल साधून त्यांचा विकास करणं महत्त्वाचं आहे, ज्यामुळे शाश्वत विकास होईल. विद्यार्थी मित्रांनो, कसा विकास होईल? शाश्वत विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केला गेला आहे. शाश्वत विकास म्हणजे टिकाऊ स्वरूपाचा विकास, म्हणजे गरिबाची गरिबी कायमची दूर झाली पाहिजे यासाठी केलेला प्रयत्न हा शाश्वत विकास आपण या ठिकाणी म्हणू शकतो. हा झाला विकासाचा पर्यायी दृष्टिकोन. त्यानंतर आपला मुद्दा पाहता येईल 1990 नंतरचा विकास. विद्यार्थी मित्रांनो, 1990 नंतरचा विकास पाहत असताना 1990च्या आधीपर्यंत काय होतं किंवा 1990पर्यंत काय होतं, तर विद्यार्थी मित्रांनो 1990पर्यंत जो विकास होता तो दृष्टिकोन होता तो मुख्यतः पारंपरिक म्हणजे जुना दृष्टिकोन. 1990पर्यंत पारंपरिक दृष्टिकोनातून गरिबीचा विकास किंवा गरीब लोकांचा विकास किंवा विकास साधण्यासाठी प्रयत्न केले गेले. यामध्ये सांगितलं तर गरीब लोकांच्या भौतिक गरजा पूर्ण करणे. मुद्दा काय होता? फक्त भौतिक गरजा पूर्ण करणे. त्यांना अन्न वस्त्र निवारा हे सोडवण्याचं काय, हे मिळवून देण्याचं काय करणे, प्रयत्न करणे. हे राज्याचं काय होतं? हे मुख्य कार्य होतं. यासाठी राज्यानं काय केलं? मग विद्यार्थी मित्रांनो, औद्योगिकरण केलं. वेगळ्या प्रकारचे औद्योगिकरणाला प्रोत्साहन दिलं. वेगळ्या प्रकारचे कारखाने, वेगळ्या प्रकारचे उद्योगधंदे निर्माण करण्याचा काय केला? प्रयत्न केला, ज्या माध्यमातून गरिबांचा विकास होऊ शकतो. आणि त्यानंतर शेतीवर भर दिला. शेतीचं उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न केला. आर्थिक सुबत्ता वाढवण्याचा प्रयत्न केला. लोकांचे आर्थिक उत्पन्न कसं वाढेल यावर जोर दिला आणि रोजगारसुद्धा निर्मिती केली. आणि त्यासोबत सांगता येईल दरडोई उत्पन्नसुद्धा वाढवण्याचा काय केला? प्रयत्न केला. हे सगळे प्रयत्न कोणत्या विद्यार्थी मित्रांनो? पारंपरिक दृष्टिकोनातून केलेले प्रयत्न, विकासाचे पारंपरिक दृष्टिकोनातून केलेले प्रयत्न 1990पर्यंत. कितीपर्यंत? 90पर्यंत. आणि मग सुरू होतं 90च्या नंतरचा काळ. कोणता सुरू होतो? 90च्या नंतर. या 90च्या पुढच्या काळामध्ये विकासाचा जो पर्यायी दृष्टिकोन किंवा त्याला आपण अपारंपरिक दृष्टिकोन असं म्हणतो, हा दृष्टिकोन काय केला? स्वीकारला गेला. आणि त्यानुसार सध्याच्या काळामध्ये विकासाची जी संकल्पना आहे ती संकल्पना कशासोबत जोडली? समतेसोबत जोडली, सहभागासोबत जोडली, सबलीकरणासोबत जोडली. म्हणजेच काय? 1990 नंतर काय विचार केला की लोकांना समता निर्माण झाली पाहिजे. गरीब असो का श्रीमंत असो, त्या लोकांमध्ये एक प्रकारचे समतेचं वातावरण निर्माण झालं पाहिजे. त्या गरीब लोकांचा, दुर्बल घटकांचा राजकारणामध्ये सहभाग असला पाहिजे, निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग असला पाहिजे. हा मुद्दा आपण या ठिकाणी पाहत आहोत. त्यानंतर त्यांचं सबलीकरण झालं पाहिजे, त्यांची आर्थिक पत वाढली पाहिजे, त्यांची प्रतिष्ठा वाढली पाहिजे, त्यांच्या एक प्रकारचं त्यांचं जीवनमानाचा दर्जा वाढला पाहिजे. हा जो दृष्टिकोन आहे हा दृष्टिकोन 90 नंतर स्वीकारण्यात आला. आणि यालाच म्हणतात विद्यार्थी मित्रांनो शाश्वत दृष्टिकोनातून झालेला विकास, शाश्वत तत्वाच्या माध्यमातून विकास करण्याचा प्रयत्न. हा 90च्या नंतरचा विकास आहे विद्यार्थी मित्रांनो. 90च्या आधी दृष्टिकोन कोणता होता? पारंपरिक. 90 नंतर कोणता आला? अपारंपरिक. अशा माध्यमातून विकासाचे प्रयत्न सरकारच्या द्वारा झालेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर एक मुद्दा आपल्याला सांगता येईल तो म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटना म्हणजे UNO यांचं जे आर्थिक आणि सामाजिक परिषद आहे, या सामाजिक परिषदेने एक व्याख्या सांगितली विद्यार्थी मित्रांनो. गरिबीची व्याख्या काय? त्यामध्ये सांगितलं की गरिबी म्हणजे योग्य संधी आणि पर्यायांचा अभाव. गरिबी म्हणजे योग्य संधी न मिळणे किंवा पर्याय त्यांना उपलब्ध नसणे, अभाव असणे म्हणजेच गरिबी. तसेच मानवी प्रतिष्ठेचे उल्लंघन करणे. मानवी प्रतिष्ठा म्हणजे गरीब लोकांना माणूस म्हणून सुद्धा लोक स्वीकारत नाही. त्यांच्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो तुच्छ दृष्टिकोन असते. गरिबाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, श्रीमंत लोक, मध्यमवर्गीय लोक गरिबाकडे तुच्छ नजरेने पाहतात. तर अशा प्रकारचं मानवी प्रतिष्ठेचे उल्लंघन होत असेल तर त्याला गरिबी आहे असं म्हणतो. याचाच अर्थ समाजामध्ये प्रभावीपणे भाग घेण्याच्या क्षमतेचा अभाव असणे. मग हे लोक प्रभावीपणे समाजामध्ये भाग घेऊ शकत नाही आणि ती क्षमता त्या लोकांमध्ये असंच सुद्धा नाही, तर याला गरिबी म्हटलं गेलं आहे. त्यानंतर कुटुंबाच्या अन्न, वस्त्र आणि या मूलभूत गरजा पुरवण्या इतका संपत्तीचा अभाव असतो. या लोकांमध्ये ह्या अन्न, वस्त्र, ह्या मूलभूत गरजा आहे, अन्न, वस्त्र, निवारा, ह्या सुद्धा गरजा त्याच्या पूर्ण होऊ शकत नाही, त्यांना गरीब म्हटलं जातं. अशा प्रकारची युनोने व्याख्या केली विद्यार्थी मित्रांनो. यासोबतच युनो काय म्हणते पहा, शाळा आणि दवाखाने नसणे, त्या सुविधा त्यांना प्राप्त न होणे, शाळेची सुविधा न मिळणे, दवाखान्याची सुविधा न मिळणे, त्यासोबत अन्न उत्पादनासाठी त्यांच्याजवळ जमीनसुद्धा नसणे, त्यांच्याजवळ जमीन राहत नाही, ते जमीनहीन लोक असतात किंवा भूमिहीन लोक असतात गरीब लोक. तर अशा प्रकारची लोक असेल तर त्यांना आपण गरीब म्हणतो. आणि यासोबतच या लोकांमध्ये ना रोजगार राहत नाही आणि कर्ज पाहिजे असेल तर त्या लोकांना बँकेमध्ये त्यांची पतसुद्धा राहत नाही. काय राहत नाही? पत. बँकेमध्ये पतच नसेल तर त्या लोकांना कर्जसुद्धा मिळत नाही. आणि म्हणून अशा प्रकारची कंडिशन असेल, परिस्थिती असेल तर त्याला गरिबी असं म्हटलं. युनो म्हणते की अशा ठिकाणची कंडिशन असेल तर त्याला आपण गरिबी म्हणतो. याचबरोबर गरिबी म्हणजे व्यक्तीची, कुटुंबाची आणि समाजाची असुरक्षितता आणि दुर्बलता होय विद्यार्थी मित्रांनो.
युनो काय म्हणतो पुढं की कुटुंबाची दुर्बलता, असुरक्षितता, समाजाची असुरक्षितता, व्यक्तीची असुरक्षितता, व्यक्तीची दुर्बलता या सर्व गोष्टीचा समावेश आपण गरिबीमध्ये करू शकतो. ही झाली युनोनं सांगितलेली एक प्रकारची व्याख्या. विद्यार्थी मित्रांनो, या व्याख्येच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टीचा अभाव जर लोकांजवळ असेल तर त्यांना गरिबी असं म्हटलं जाऊ शकते. ही झाली युनोनं सांगितली व्याख्या. विद्यार्थी मित्रांनो, ही व्याख्या पाहिल्यानंतर आपण पाहतो की हे जे गरीब लोक आहे किंवा जे दुर्बल घटक लोक आहे, या दुर्बल घटकांच्या लोकांमध्ये सुद्धा हे लोक हिंसेला सुद्धा बळी पडण्याची शक्यता आहे. जे दुर्बल घटक आहे, गरीब लोक आहे, हे सुद्धा हिंसेला सुद्धा बळी पडू शकतात. या लोकांमध्ये गरजा पूर्ण होत नसल्यामुळे हे लोक गुन्हेगारीकडे सुद्धा वळू शकतात. या लोकांना ना स्वच्छ पर्यावरण मिळत, ना स्वच्छ पाणी मिळत, ना आरोग्याच्या सुविधा मिळत. म्हणून संयुक्त राष्ट्र संघटना अशी म्हणते की या लोकांच्या गरिबीच्या निर्मूलनासाठी शासनाने प्रयत्न करावे, सरकारने प्रयत्न करावे. यासोबत लोकांचा सुद्धा सहभाग असणं या ठिकाणी महत्त्वाचं आहे. प्रत्येक ठिकाणची स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन त्या ठिकाणी लोकांच्या कोणत्या गरजा आहे, त्या गरीब लोकांच्या कोणत्या अडचणी आहे त्या लक्षात घेऊन त्या गरजा पूर्ण करणे हे सरकारचं काम आहे. अशा प्रकारचं जर शासन असेल, अशा प्रकारचं जर सुशासन असेल, सुशासन म्हणजे चांगलं शासन, तर या सुशासनाच्या माध्यमातून हे गरिबी निर्मूलन होऊ शकते. त्याने सांगितले सुशासनाचे 2 घटक सांगितले. विद्यार्थी मित्रांनो, पहिला घटक सांगितला लोकशाहीकरण. लोकशाहीकरणाच्या माध्यमातून लोकांचा सहभाग त्यामध्ये घेऊन गरिबी आपण दूर करू शकतो, त्यांचा विकास करू शकतो. त्यानंतर दुसरा घटक सांगितला मानवी हक्काचं संरक्षण करणे. मानव म्हणून त्या लोकांना जगण्याचा हक्क असला पाहिजे. प्रत्येक माणसाला जो हक्क आहे मानव म्हणून, ते हक्क त्या गरिबाला सुद्धा असले पाहिजे. यासाठी सरकारनं जे प्रयत्न करत असेल, शासन जर प्रयत्न करत असेल तर त्याला सुशासन असं म्हटलं जातं. आणि सुशासनाचे 2 घटक या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सांगितले. हा 1990 नंतरचा विकासाचा प्रयत्न या ठिकाणी शासनानं केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुस्तकामध्ये काही चौकटी दिल्या आहे. त्या चौकटीची आपण या ठिकाणी माहिती पाहत आहोत. यामध्ये सांगता येईल आपला की सहस्त्रक मिलेनियम विकास ध्येय, यामध्ये आपल्याला सांगता येईल की सप्टेंबर 2000 मध्ये संयुक्त राष्ट्राचे सदस्य राष्ट्रांनी एकत्र येऊन एक संयुक्त सहस्त्रक जाहीरनामा मंजूर केला. संयुक्त राष्ट्र सहस्त्रक जाहीरनामा काय मंजूर केला? संयुक्त राष्ट्र सहस्त्रक जाहीरनामा, की ज्या माध्यमातून या जाहीरनाम्याच्या माध्यमातून जे सदस्य राष्ट्र आहे, कशाचे? युनोचे सदस्य राष्ट्र यांनी 2015 पर्यंत, कितीपर्यंत? 2015 पर्यंत विकासाच्या आंतरराष्ट्रीय ध्येय साधण्यासाठी ते लोक काय राहील? बांधील राहील. म्हणजे त्या सदस्य राष्ट्रांनी विकास ध्येय साधण्यासाठी सगळ्यांनी मिळून काय करायचे आहे विद्यार्थी मित्रांनो? 2015 पर्यंत प्रयत्न करायचे आहे. आणि या ध्येयांना पूर्ण करण्यासाठी त्यांनी 3 महत्त्वाचे ध्येय सांगितले आहे. त्या 3 पॉईंटमध्ये सांगितलं. पहिला पॉईंट सांगितलं आपला की ते म्हणजे भीषण गरिबीचे आणि उपासमारीचे निर्मूलन करणे, हे पहिलं ध्येय विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर दुसरं ध्येय सांगितलं शाश्वत विकास घडवून आणणे. शाश्वत विकास म्हणजे टिकाऊ स्वरूपाचा विकास घडवून आणणे. आणि तिसरं ध्येय सांगितलं त्यांनी विकासासाठी आंतरराष्ट्रीय ऐक्य साधणे. सगळे मिळून प्रयत्न करायचे आहे. अशा प्रकारचे 3 ध्येय या ठिकाणी सांगितले. या 3 ध्येयाच्या माध्यमातून आपण या लोकांचा विकास करू शकतो. या ध्येयाच्या आधारावरच पुढे भविष्यात 2016 साली एक शाश्वत ध्येय आणि जागतिक ध्येय अशा प्रकारचे अंमलात आणण्याचा काय केला? प्रयत्न केला. दारिद्र्य निर्मूलन करणे हे जागतिक एक मोठं ध्येय आहे, प्राथमिक ध्येय आहे. म्हणजे पहिल्या प्रकारची प्रायोरिटी किंवा आपण पहिलं त्याला टार्गेट म्हणून दारिद्र्य निर्मूलन करणं हे सगळ्यांचं ध्येय असलं पाहिजे. अशा प्रकारचा मुद्दा संयुक्त राष्ट्रामध्ये उपस्थित केला गेला विद्यार्थी मित्रांनो. आणि संयुक्त राष्ट्र यासाठी सुद्धा कार्य करत आहे. त्यानंतर आपल्याला दुसरी चौकट दिली आहे विद्यार्थी मित्रांनो पुस्तकात, ती म्हणजे संयुक्त राष्ट्राने गरिबीकडे कसे पाहते किंवा संयुक्त राष्ट्र गरिबी या संकल्पनेकडे कसे पाहते. तर संयुक्त राष्ट्राच्या दृष्टिकोनातून गरिबी म्हणजे काय? गरिबी म्हणजे शाश्वत जीवनासाठी मिळकतीचा व उत्पादन साधनांचा अभाव. काय सांगते? मिळकतीचा आणि उत्पादन साधनाचा अभाव जिथं असेल त्याला गरिबी असं म्हणतात. याही पलीकडे जाऊन संयुक्त राष्ट्र काय म्हणते पहा, उपासमार असेल, कुपोषण असेल, शिक्षणाचा अभाव असेल, इतर मूलभूत गरजा त्या लोकांच्या पूर्ण होत नसेल, त्याची कमतरता असेल, समाजामध्ये भेदभाव असेल आणि निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये ते लोक सहभागी नसेल, तर या लोकांना सुद्धा याचासुद्धा समावेश आपण कशामध्ये करू शकतो? गरिबीमध्ये करू शकतो. या दृष्टिकोनातून, व्यापक दृष्टिकोनातून संयुक्त राष्ट्राने काय केला विद्यार्थी मित्रांनो? अभ्यास केला आणि गरिबीची व्याख्या सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दुसरी चौकट आहे विद्यार्थी मित्रांनो, ती म्हणजे माहीत आहे का तुम्हाला, असा प्रकारचा एक चौकट दिली आहे. त्यात सांगितलं आहे संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने 2007 साली एक ठराव मंजूर करून संयुक्त राष्ट्र दारिद्र्य निर्मूलनाच्या 2ऱ्या दशकाची घोषणा केली. पहा विद्यार्थी मित्रांनो, 2007 साली संयुक्त राष्ट्र दारिद्र्य निर्मूलनाच्या 2ऱ्या दशकाची घोषणा केली. तर दशक कोणतं होतं? दशक म्हणजे 10 वर्ष.
2008 ते 2017 या 10 वर्षामध्ये गरिबीसाठी निर्मूलनासाठी प्रयत्न केले पाहिजे. यासाठी अशा प्रकारचं दशक हे मानवल्या गेलं आणि या माध्यमातून जागतिक हे आव्हान आहे बा दारिद्र्य निर्मूलन करणं. यासाठी सगळ्या मिळून प्रयत्न केले पाहिजे. शाश्वत विकास झाला पाहिजे आणि या माध्यमातून विकास करणं हे सगळ्याचं कार्य आहे. आणि महत्त्वाचं काय सांगितलं का विकसनशील राष्ट्र जे आहे, विकसनशील राष्ट्रांचं सगळ्यात महत्त्वाचं काम कोणतं आहे की या लोकांचा विकास करणे, शाश्वत विकास करणे. जे राष्ट्र विकसनशील आहे त्यांना तर खूप गरजेचे आहे की गरिबीचं निर्मूलन करणं महत्त्वाचं आहे. हे झालं पहिल्या सहस्त्रकातली गोष्ट विद्यार्थी मित्रांनो. आणि पहिल्या सहस्त्रकात सांगितलं होतं. आणि पहिल्या सहस्त्रकात काय सांगितलं होतं की संयुक्त राष्ट्राचं दारिद्र्य निर्मूलन दशक 1997 ते 2006 हे पहिलं दशक. आणि दुसरं दशक कोणतं आहे 2008 ते 2017पर्यंत हे दशक या 2 दशकाच्या माध्यमातून या 2 दशकामध्ये गरिबी निर्मूलनासाठी प्रयत्न करणे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर या गरिबीसाठी निर्मूलनासाठी प्रयत्न करणे, विकास साधणे हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. असे 2 दशकं संयुक्त राष्ट्राने काय केले घोषित केलं. पहिलं दशक सांगता येईल आपल्याला 1997 ते 2006 आणि दुसरं दशक 2008 ते 2017 या 2 दशकामध्ये गरिबीचं कसं निर्मूलन होईल, त्यांचा विकास कसा होईल यासाठी संयुक्त राष्ट्राने काही दिशानिर्देश दिले विद्यार्थी मित्रांनो, ज्या माध्यमातून गरिबांचा विकास हा होऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो आणखी एक चार्ट तुमच्या पुस्तकात दिला आहे. तो चार्ट आहे शोधा आणि चर्चा करा. यामध्ये सांगितलं आहे संयुक्त राष्ट्राने 2015मध्ये 2030 शाश्वत विकासाचा जाहीरनामा सांगितला आहे. 2030 शाश्वत विकासाचा जाहीरनामा. यामध्ये काय सांगितलं 2030पर्यंत ह्या सगळ्या जाहीरनामाच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी काय करायच्या पूर्ण करायच्या. जगामध्ये शांतता निर्माण करणे, समृद्धी निर्माण करणे ह्या आराखड्याचा काय हा उद्देश आहे. या माध्यमातून 17 उद्दिष्ट विद्यार्थी मित्रांनो सांगितली. की सांगितली उद्दिष्ट 17 उद्दिष्ट. या 17 उद्दिष्टाची पूर्तता 2030पर्यंत झाली पाहिजे. यासाठी संयुक्त राष्ट्राने एक प्रकारचं ध्येय आपल्या डोळ्यासमोर ठेवलं आहे. शाश्वत विकासाचं ध्येय. याला काय म्हणतात शाश्वत विकासाचं ध्येय, टिकाऊ स्वरूपाचा विकास. आणि त्यासाठी किती मुद्दे सांगितले विद्यार्थी मित्रांनो 17. आणि तुम्हाला काय सांगितलं की हे 17 मुद्दे शोधा आणि त्यावर चर्चा करा. तर तुमच्या माहितीसाठी विद्यार्थी मित्रांनो या 17 मुद्द्यांची माहिती तुम्हाला पुढच्या स्लाईडमध्ये दिली जात आहे. चला तर मग आता कोणकोणते मुद्दे आहे असे 17 की ज्या माध्यमातून शाश्वत विकास हे पूर्ण केला जाऊ शकतो. त्यामध्ये पहिलं सांगितले विद्यार्थी मित्रांनो शून्य गरिबी. पहिला पॉईंट सांगितला आहे शून्य गरिबी. या ठिकाणी सांगितला पहिला पॉईंट शून्य गरिबी, की गरिबी ही हळूहळू शून्यावर आली पाहिजे. म्हणजे गरिबी हळूहळू जगातून संपली पाहिजे, प्रत्येक राष्ट्रातून गरिबी संपली पाहिजे. दुसरा मुद्दा सांगितला आहे शून्य भूकमरी. म्हणजे भूकमरीने जे लोक मरत आहे, उपाशी लोक जे मरत आहे ते उपासमार थांबली पाहिजे. हा झाला दुसरा उद्देश. तिसरा उद्देश सांगितला आहे, तिसरं विकासाचं ध्येय सांगितलं आहे की उत्तम स्वास्थ्य आणि सुरक्षा. प्रत्येकाला स्वास्थ्य भेटले पाहिजे, समृद्धी मिळाली पाहिजे आणि प्रत्येकाला आरोग्य चांगलं भेटलं पाहिजे, सगळ्या सुविधा प्राप्त झाल्या पाहिजे. हे तिसरं ध्येय. चौथं ध्येय आहे गुणवत्तापूर्ण शिक्षण, की प्रत्येकाला उच्च शिक्षण मिळालं पाहिजे, चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. आणि नुसतं शिक्षण नाही तर गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे, क्वालिटी एज्युकेशन मिळालं पाहिजे, यासाठी प्रयत्न करणे. त्यानंतर लैंगिक समानता. जे स्त्री पुरुष जो भेद आहे जगामधला तो भेद कमी करणे आणि त्यामध्ये समानता आणण्याचा काय करणे प्रयत्न केले. 6वं उद्दिष्ट सांगितलं आहे स्वच्छ जल आणि स्वच्छता. सगळ्यांना स्वच्छ शुद्ध प्यायला पाणी मिळालं पाहिजे आणि स्वच्छता असली पाहिजे. ते भारत सरकारनं स्वच्छ भारत अभियान राबवणं सुरू केलं या दृष्टिकोनाच्या माध्यमातून. त्यानंतर 7वं उद्दिष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो ते म्हणजे सस्ती और प्रदूषण मुक्त बिजली, किंवा अशा प्रकारची ऊर्जा की अशा प्रकारची एनर्जी की जे स्वस्त असली पाहिजे आणि प्रदूषण मुक्त असली पाहिजे. अशा प्रकारची ऊर्जा प्रत्येकाला प्राप्त झाली पाहिजे. त्यानंतर सांगितलं आहे पुढचा मुद्दा सांगितला हा 7वा झाला. 8वा आहे उत्कृष्ट कार्य और आर्थिक वृद्धी. कार्य चांगलं झालं पाहिजे, उत्तम झालं पाहिजे आणि आर्थिक विकाससुद्धा झाला पाहिजे. हे सुद्धा 8वं उद्दिष्ट या ठिकाणी सांगितलं आहे. 9वं सांगितलं आहे उद्योग नवाचार और बुनियादी सुविधा आहे. म्हणजे उद्योग वाढला पाहिजे, बुनियादी सुविधा वाढल्या पाहिजे, ज्या माध्यमातून उद्योगाची प्रगती होईल, विकास होईल आणि लोकांना रोजगार प्राप्त होईल. त्यानंतर 10वं उद्दिष्ट सांगितलं आहे असमानताओं में कमी. जगामध्ये ज्या असमानता आहे, धर्मामध्ये जे भेदभाव आहे, समाजामध्ये जो भेदभाव आहे, जे स्त्री पुरुष भेदभाव आहे किंवा काळे गोरे हा जो भेद आहे, समाजामध्ये जी श्रीमंत गरीब जो भेद आहे, जेवढे काही समाजामध्ये जे भेदभाव आहेत ते सगळे भेदभाव काय करणे कमी करणे हा झालं 10वं उद्दिष्ट. 11वं उद्दिष्ट आहे
संवहनीय शहर और समुदाय म्हणजे शहर, सुंदर स्वच्छ शहर आणि ज्या शहरामध्ये सगळ्या गरजा पूर्ण होतील अशा प्रकारचे शहर निर्माण करणे. त्यानंतर 12वा सांगितलं आहे संवहनीय उपभोग आणि उत्पादन. प्रत्येकाला सगळ्या गोष्टी मिळायला पाहिजे, उपभोग झाला पाहिजे, लोकांना उत्पादन मिळालं पाहिजे, उत्पादनही भेटलं पाहिजे आणि उपभोगसुद्धा लोकांना चांगल्या प्रकारे घेता आला पाहिजे. हे झालं 12वं उद्दिष्ट. आणि त्यानंतर 13वं उद्दिष्ट सांगितलं जलवायू कारवाई. जलसुद्धा प्रदूषित झालं नाही पाहिजे, शुद्ध जल असलं पाहिजे, वायू शुद्ध असला पाहिजे, वातावरण शुद्ध असलं पाहिजे. यासाठी लोकांना काय करायचे आहे, कारवाई करायची आहे. प्रत्येक राष्ट्राने यासाठी आपला सहभाग नोंदवला पाहिजे. 4थं सांगितलं आहे जलीय जीवका सुरक्षा. म्हणजे पाण्यामध्ये जे जीवजंतू आहे, जे मासोळे आहे, जे सगळे प्राणी आहे, जलचर प्राणी आहे, जलचर प्राण्याचं काय करणे, रक्षण करणे. त्यानंतर 15वं उद्दिष्ट सांगितलं जमीनीय जीव की सुरक्षा. म्हणजे जमिनीवर जे जीवजंतू आहे, कृमी, कीटक, जे पशु पक्षी प्राणी मनुष्य, या सगळ्यांचं रक्षण झालं पाहिजे. हे 15वं उद्दिष्ट. आणि 16वं उद्दिष्ट आहे शांतता निर्माण करणे, न्याय निर्माण करणे आणि सशक्त संस्था निर्माण, संयुक्त राष्ट्राला सशक्त बनवणे. हे झालं 16वं उद्दिष्ट. आणि 17वं उद्दिष्ट विद्यार्थी मित्रांनो शेवटचं उद्दिष्ट आहे ते म्हणजे हे जे लक्ष ठरवले आहे, 16 जे आधीचे लक्ष ठरवले आहे त्या लक्ष्यासाठी पूर्ण करणे. त्यासाठी प्रत्येकाने आपला सहभाग नोंदवणे, प्रत्येक राष्ट्र त्या ठिकाणी आपला सहभाग नोंदवल. हे सुद्धा 17 उद्दिष्ट या ठिकाणी सांगितलं आहे. अशा प्रकारचे 17 उद्दिष्ट 2030पर्यंत झाले पाहिजे. यातूनच शाश्वत विकास विद्यार्थी मित्रांनो होऊ शकते. हे शाश्वत विकासाचे 17 ध्येय या ठिकाणी सांगितले विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभ्यास करा. पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.